चैनल FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज पर ठीक 11:02 पर आप सुनेंगे प्रायोजित कार्यक्रम मधुमेह मुळे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शिरीष थोरात यांचा शुभेच्छा संदेश। नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर शिरीष थोरात, अध्यक्ष नेत्ररोग संघटना महाराष्ट्र राज्य। आमची संघटना विविध नेत्ररोगांसंदर्भात जनजागृती करीत असते। आज आपण आमच्या 2 नेत्रतज्ञांकडून मधुमेह संदर्भात होणारे दुष्परिणाम व त्याचे उपाय या संदर्भात माहिती घेणार आहात। श्रोते हो, मधुमेह हा इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांसाठी अत्यंत घातक आजार आहे आणि त्याचे घातक परिणाम टाळण्यासाठी मी तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो की सकस आहार, नियमित व्यायाम, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आणि वेळोवेळी नेत्रतज्ञांकडून मार्गदर्शन या चतुसूत्रीद्वारे आपण मधुमेहामुळे होणारे डोळ्यांवरचे परिणाम आणि त्याची अंधत्व टाळू शकता। धन्यवाद। श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या डायबिटिक रेटिनोपॅथी अर्थातच मधुमेहाच्या डोळ्यावर होणारे दुष्परिणाम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण 2 नेत्रतज्ञांशी बातचीत करणार आहोत आणि दोन्ही नेत्रतज्ञ हे मुंबई शहरातले आहेत, ज्यामध्ये डॉक्टर आशिष वैद्य आणि डॉक्टर अमृता त्रिपाठी। दोघांचंही कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। नमस्कार। श्रोते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण डॉक्टर अमृता यांच्याकडे जाणार आहोत। डॉक्टर, भारतामध्ये सध्या मधुमेहाचे किती रुग्ण आहेत आणि त्यातील किती जणांना डोळ्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका निर्माण झालेला आहे किंवा शक्यता आहे, याबद्दल काय सांगाल? आकडेवारी बघायची झाली तर 2023 मध्ये ICMR ने काढलेल्या आकड्यांनुसार 101 मिलियन म्हणजे 10 कोटी 10 लाख मधुमेहाचे रुग्ण आढळून आलेले आहेत, जे साधारण 11.4% पॉप्युलेशन आहे। त्याच्यामध्ये 12.5% लोकांना डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे मधुमेहामुळे होणाऱ्या मागच्या पडद्याच्या अंतर्पटलाचा त्रास हा आढळून आला आहे आणि 4% लोकांना व्हिजन थ्रेटनिंग डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे मधुमेहामुळे दृष्टी गमावलेल्यांची टक्केवारी ही आहे। बिलकुल बिलकुल मॅडम, महत्वाची आकडेवारी आपण सांगितलेली आहे। डॉक्टर आशिष सर, डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय आणि डायबिटीसचा डोळ्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो याबद्दल काय सांगा? डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डायबेटिसमुळे पाठच्या पडद्यावरती जो विकार होतो, तर ह्याच्यामध्ये काय होतं की पाठच्या रेटिनावरती जे नेत्रपटल असतं त्याच्यावरती त्या रक्ताच्या नळ्या असतात, त्या रक्ताच्या नळ्या ब्लॉक होतात आणि त्याच्यामधनं थोडंसं लिकेज होतं, म्हणजे पाणी आणि कोलेस्ट्रॉल त्याच्यामधनं बाहेर होतं आणि त्याच्यामुळे पाठच्या पडद्यावरती डोळ्यामध्ये सूज येते आणि इकडे रक्ताच्या नवीन नळ्या निर्माण होतात, त्या पडदा खेचतात। डायबेटिक रेटिनोपॅथी हा डायबेटिसमुळे सर्वात मुख्य दुष्परिणाम होतो, त्यातला एक आहे। दुसरे दुष्परिणाम म्हणजे तुम्हाला मोतीबिंदू पण होऊ शकतो, ग्लॉकोमा किंवा काचबिंदू पण होऊ शकतो, नेहमी डोळ्याचे इन्फेक्शन पण होऊ शकतो, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी ही सर्वात महत्वाची आहे। बिलकुल बिलकुल डॉक्टर आशिष सर, सांगता आहात मधुमेहाचे दुष्परिणाम होतात याबद्दल सांगितलं। डॉक्टर अमृता मॅडम, मधुमेहाचा आपल्या डोळ्यावर परिणाम झाल्याचं रुग्णाच्या कधी लक्षात येऊ शकतं किंवा लक्षात येतं का आणि रुग्णाला त्यानंतर काही लक्षणं दिसतात का, काय सांगाल? तर हा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर आहे हो आणि नाही। तर नाही का, कारण की डायबेटिसचं निदान झाल्यानंतर डायबेटिक रेटिनोपॅथीचा त्रास होण्यापर्यंत अनेक वर्ष जातात, तर त्याच्यामध्ये थोडा त्रास जेव्हा चेंजेस यायला लागतात डायबेटिक रेटिनोपॅथीचे, तेव्हा रुग्णाला काही लक्षणं येत नाही। पण एकदा लक्षणं काही यायला लागली त्याचा अर्थ असा होतो की हे रेटिनोपॅथी बऱ्याच पुढच्या स्टेज पर्यंत गेलेला आहे। तर ह्याच्यामध्ये काय काय रुग्णाला त्रास होऊ शकतो? पहिलं म्हणजे ब्लर डिव्हिजन म्हणजे धुसर दिसणे, दुसरं एक आहे मेटामॉर्फोसिया म्हणजे सरळ वस्तू वेड्या वाकड्या दिसणे, जसं की तू पण ट्यूबलाईट कडे बघितलं, ट्यूबलाईट सरळ असते पण ते मागच्या पडद्याला जर सूज असेल तर ती वेडी वाकडी दिसू शकते। एक आहे फ्लोटर्स
फ्लोटर्स म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये काळे किंवा लाल ठिपके तरंगणे, फ्लॅशेस ऑफ लाईट म्हणजे डोळ्याच्या आतून अचानक लाईट चमकणे, पडदा आल्यासारखे वाटणे, हे सगळे लक्षणं जर असली तर पेशंटने लगेच डॉक्टरला दाखवणे जरुरी आहे. बिलकुल डॉक्टर अमृता मॅडम, महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना आपण देत आहात. डॉक्टर आशिष सर, मधुमेहामुळे डोळ्यावर दुष्परिणाम झालाय का हे पाहण्यासाठी डोळ्याच्या कोणत्या तपासण्या केल्या जातात याबद्दल आमच्या श्रोत्यांना आपण काय माहिती द्या. मधुमेहामुळे डोळ्यावरती दुष्परिणाम होतात तसं अमृता मॅडमनी सांगितलं ते बरेच वेळा आपल्याला कळत पण नाही. आणि लोक काय करतात की फक्त कुठे दुकानात जातात, ऑप्टिशियनकडे जातात आणि डोळ्याचा नंबर चेक करून घेतात. डोळ्याचा नंबर चेक करून घेणं याचा अर्थ आजचा पडदा बघणं नाही. व्यक्तीला ज्याला डायबिटीज आहे त्याला वर्षातनं एकदा नेत्रतज्ञांकडे जाऊन डोळ्यामध्ये औषध टाकून डोळ्याची बाहुली मोठी करून पाठचा पडदा बघायला लागतो. ही सर्वात प्रथम तपास. त्याच्यानंतर एकदा आपण निर्णय घेतला की ह्याला मधुमेहामुळे पटलावरती दुष्परिणाम झालेला आहे की मग पुढच्या टेस्ट चालू होतात. त्या टेस्ट म्हणजे फंडस फोटोग्राफी. ते फंडसचं एक फोटोग्राफ काढणं म्हणजे आपल्याला पुढे पण काही बदल झाले इमिडिएटली लगेच आपल्याला आढळून. दुसरं म्हणजे फंडस फ्लोरोसिस एन्जिओग्राफी म्हणजे हातामध्ये एक इंजेक्शन देऊन डोळ्याचे फोटो घेतले जातात. त्याच्यामध्ये आपल्याला लिकेज कुठे आहे आणि कुठल्या भागामध्ये रक्त पुरवठा होत नाही ते कळतं. आणि सर्वात मुख्य तपास म्हणजे ओसीटी, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी. याच्यामध्ये पाठच्या पडद्याचा एक स्कॅन केला जातो आणि त्याच्यामध्ये पाठच्या पडद्यावरती किती सूज आहे हे आपल्याला आढळून. पण सर्वात प्रथम म्हणजे डोळ्यामध्ये औषध टाकून आपल्या जवळच्या नेत्रतज्ञांकडनं पाठच्या पडद्याचा तपास करून घेणं. बिलकुल बिलकुल डॉक्टर आशिष सर, महत्वाचं सांगता आहात. श्रोते हो, आपण मधुमेहाच्या डोळ्यावर होणारे दुष्परिणाम या विषयाला लागून दोन नेत्रतज्ञांशी बातचीत करतो आहोत, ज्यामध्ये डॉक्टर अमृता आणि डॉक्टर आशिष हे दोन तज्ञ आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अमृता मॅडम, मधुमेहामुळे डोळ्यावर परिणाम झाला असल्यास त्याच्यावर इलाज करण्यासाठी कोणत्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत, त्यातील कोणती पद्धत वापरायची हे कसं ठरवलं जातं, एक नेत्रतज्ञ म्हणून काय सांगाल? तर एक नेत्रतज्ञ म्हणून आपण डोळ्याचं पहिलं म्हणजे व्हिज्युअल अॅक्युटी बघतो. म्हणजे तुमची दृष्टी किती आहे आणि किती प्रमाणामध्ये ती डायबिटीसमुळे खराब झालेली आहे. दुसरं जसं सरांनी म्हणलं की मागच्या पडद्याचा तपास म्हणजे तुमचे फंडस फाइंडिंग आणि फंडस फोटो. आणि तिसरं म्हणजे ओसीटी किंवा एन्जिओग्राफी जे आपण करतो त्याचे रिपोर्ट. या तिन्हीच्या बेसिसवरती आपण हे ठरवतो की ह्याला ट्रीटमेंट द्यायची गरज आहे की नाही. आता ती ट्रीटमेंट जी आहे ती 2-3 पद्धतीची आहे. एक आहे इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन. याचा अर्थ असतो की डोळ्याच्या आतमध्ये मागच्या पडद्याच्या समोरच्या भागामध्ये जेल जो असतो विट्रियस जेल त्याच्यामध्ये इंजेक्शन दिले जातात. ते इंजेक्शन महिन्यालाही सुरुवातीला घ्यायला लागू शकतात. तर ह्याच्यामुळे डायरेक्टली मागच्या पडद्याची सूज कमी होण्यामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. दुसरं आहे ते इंजेक्शन मध्ये लुसेंटिस, आयलिया अशा वेगळ्या नावाची इंजेक्शन येतात. स्टिरॉइड इंजेक्शनही दिली जातात कधी कधी. दुसरी ट्रीटमेंट आहे जी जास्त जुनी पद्धत आहे ट्रीटमेंट करायची, ती म्हणजे लेझर ट्रीटमेंट. म्हणजे जसं सरांनी म्हणलं की मागच्या रक्तवाहिन्यांमध्ये गळती लागू शकते, तर ही गळतीला सील करायसाठी लेझर स्पॉटने त्याला सील केलं जातं. आणि शेवटची ट्रीटमेंट आहे डोळ्यांची शस्त्रक्रिया. म्हणजे जेव्हा डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्राव झाला असेल किंवा मेम्ब्रेन फॉर्म झाले असेल किंवा मागचा पडदा निसटला असेल यावेळेस आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. बिलकुल डॉक्टर अमृता त्रिपाठी मॅडम, महत्वाची माहिती सांगता आहात. कोणता उपचार वापरला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती दिली आहे. डॉक्टर आशिष वैद्य सर, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं धोक्याचं असतं का आणि त्याबाबत काही विशेष खबरदारी घ्यावी लागते का, काय सांगाल? मधुमेहामुळे मोतीबिंदू हा बऱ्याच लोकांना होतो आणि ह्याची शस्त्रक्रिया करायला होती. आता ही जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो तेव्हा आपल्याला हे बघायला लागतं की डोळा शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशनसाठी फिट आहे आणि पेशंट ऑपरेशनसाठी. म्हणजे डोळ्यामध्ये तुम्हाला पाठच्या पडद्यामध्ये सूज नाहीये, पाठच्या पडद्याची कंट्रोलमध्ये आलेली आहे, पाठच्या पडद्यामध्ये ब्लिडिंग नाही, रक्त नाहीये, हे सगळं आपल्याला बघायला लागतं. तसंच पेशंटला पण फिट व्हायला लागतं. म्हणजे ह्याचा अर्थ की डायबिटीस हा 200च्या खाली पाहिजे तेव्हाच शस्त्रक्रिया करता येते. आणि त्या व्यक्तीला बऱ्याच वेळा दुसरीकडे कुठेतरी इन्फेक्शन असू शकतं. म्हणजे डायबेटिक मध्ये व्यक्तीला एखाद्या वेळेस पायामध्ये इन्फेक्शन असतं किंवा पाठीवरती एखादी पुळी आलेली असते. आता पेशंट काय आपल्याला डॉक्टरांना सांगत नाही, त्याला वाटतं माझ्या पायामध्ये इन्फेक्शन आहे तर डोळ्याशी काय संबंध. पण अशा केसमध्ये पायाचं जे इन्फेक्शन असतं, लघवीचं इन्फेक्शन असतं किंवा पाठीवरचं जे इन्फेक्शन असतं
ते कधी कधी रक्तवाहिन्यांमध्ये डोळ्यामध्ये जाऊ शकतं. याच्यासाठी आपल्याला ही खबरदारी घेतली पाहिजे. पेशंट पण फिट आहे आणि डोळा पण फिट आहे. समजा हे दोन्ही जण फिट असले तर आपल्याला नक्कीच शस्त्रक्रिया करता येते मोतीबिंदूची आणि ही शस्त्रक्रिया बरेच वेळा यशस्वी. बिलकुल बिलकुल डॉक्टर वैद्य सर, महत्वाची माहिती देत आहात आजच्या, आणि या माहितीचा आपल्या सगळ्या श्रोत्यांना फायदा होईल. डॉक्टर अमृता मॅडम, नेत्रपटलावरील परिणाम डायबिटीसचा रुग्ण कशा प्रकारे टाळू शकतो, याच्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत, ते कोणते आहेत, याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये मेन म्हणजे आहे की आपली शुगर ही नॉर्मल रेंज मध्ये ठेवणे. यासाठी तुमचा डायबेटॉलॉजिस्ट किंवा तुमचा जो फिजिशियन आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधं किंवा इंजेक्शन वेळेवर घेणे. दुसरं आहे आपलं, जर पेशंटला ब्लड प्रेशर किंवा हायपर कोलेस्ट्रॉल असेल, म्हणजे चरबीचा त्रास असेल, तर त्यावरची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू ठेवणे. याच्यामुळेही आपल्याला पुढचे दुष्परिणाम प्रिव्हेंट करता येतात. एक निरोगी आयुष्याकडे वाटचाल करणं खूप जरुरी आहे. जसं की रोज असं म्हणलं जातं की 30 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज डेली, साधारण अर्धा तास ते 1 तास रोज कसरत करणं जरुरी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षातनं एकदा आपल्या डोळ्यांची चाचणी नेत्रतज्ञांकडनं करून घेणं, कारण की तो प्रिव्हेंट समथिंग वी नीड टू कॅच इट अर्ली. बिलकुल डॉक्टर अमृता मॅडम, काही प्रतिबंधात्मक उपाय आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितले. श्रोते हो, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर आशिष सर, मधुमेही रुग्णांसाठी आपला या कार्यक्रमातून काय संदेश असेल, काय सांगाल? मधुमेहवरती रुग्ण आहेत त्यांना संदेश म्हणजे तुमचा जे मधुमेह आहे तो कंट्रोलमध्ये ठेवा, डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवा. त्याच्याबरोबर तुमचं जे ब्लड प्रेशर असेल ते कंट्रोलमध्ये पाहिजे, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये पाहिजे. जसं अमृता मॅडमने सांगितलं, एक्सरसाइज केला पाहिजे त्याला अर्धा ते 1 तास. आणि सर्वात मुख्य, डोळ्याचे विकार जे असतात ते बघण्यासाठी जसं मी आधी पण सांगितलं की वर्षातनं एकदा डोळ्यामध्ये औषध टाकून डोळ्याची बाहुली मोठी करून पाठच्या पडद्याची तपासणी करणं हे सर्वात महत्वाचं आहे. हे केल्याने आपल्याला डायबिटिक रेटिनोपॅथी, जो आजचा मुख्य विषय आहे, डायबिटिक रेटिनोपॅथीचा आपल्याला अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर आपल्याला जाणीव होणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेता येईल. बिलकुल बिलकुल डॉक्टर आशिष सर, खूप धन्यवाद. यानंतर आपला आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी काय मेसेज असेल? माझा संदेश असा आहे की हा जो आपण संवाद साधत आहे याचा एम असा आमचा नाही आहे की पेशंटना घाबरवायचं की आता डोळे जातील म्हणून. तर डायबिटीसच्या आजाराने होऊ नका त्रस्त, काळजीने होत आहे आयुष्य उद्ध्वस्त. तर आपल्याला आज डायबिटीससाठी उत्तमोत्तम औषधं अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला जर डायबिटीसचा डायग्नोसिस मिळाला असेल, निदान झालं असेल, तर ही एक संधी म्हणून वापरा की आता आपल्याला एक हेल्दी जीवनशैली, निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करणं जरुरी आहे. आणि आळस सोडा आणि हेल्दी लाईफस्टाईल उचलून घ्या. बिलकुल बिलकुल, खूप धन्यवाद डॉक्टर आशिष वैद्य सर आणि डॉक्टर अमृता त्रिपाठी मॅडम. आजच्या कार्यक्रमात आपण दोघेही सहभागी झालात. आणि या आपला जो विषय आहे डायबिटीज अर्थात मधुमेहामुळे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम, या अशा विषयाला लागून आपण आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी महत्वाची माहिती दिली आणि या माहितीचा निश्चितच त्यांना त्यांच्या आयुष्यात उपयोग होईल. आपल्या दोघांनीही वेळ काढून सहभागी झालात, वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद.